नमस्कार, ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमच्याशी आज मी खमंग अशी थालीपीठाची भाजणी कशी करायची तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते शेअर करणार आहे. इथे मी एक मापट ज्वारी घेतलेली आहे, जी घरची ज्वारी आहे. मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे बघा. एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्याच वाटीच्या साहाय्याने मी बाकीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. एक वाटी साबुदाणा, चणा डाळ जी की घरची आहे, पोहे, सुकलेली मका आहे बघा, ही एकदम वाळकी खट्ट, गहू, बाजरी इथे मी एक वाटी घेतलेली आहे. तुम्ही हवं तर प्रमाण वाढवू शकता. एका वाटीऐवजी 2 वाटी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. अर्धी वाटी इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे. मूग डाळ अर्धी वाटी. तर बघा, मूग डाळ आणि उडीद डाळ इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे. बडीशोप इथे मी 2.5 चमचे घेतलेले आहे, जे की पचनासाठी उत्तम असते. जिरे इथे मी 2 चमचे घालून घेतलेले आहेत. ओवा 2.5 चमचे घेतलेला आहे. तो देखील बघा पचनासाठी उत्तमच असतोय. आणि 2 हळकुंडाचे तुकडे, जे एक मोठ्या साईजमध्ये आहे बघा आणि एक छोट्या साईजमध्ये आहे. तर इथे मी एक वाडगा ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं धान्य मी मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला भाजायला हे सोपं जावं यासाठी अशा प्रकारे सगळं धान्य मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. जरी समजा तुमच्याकडे एकच वाटी असेल, आता माझ्याकडे भरपूर वाट्या होत्या त्यामुळे मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं. तर तुम्ही एकाच वाटीच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे एका वाडग्यामध्ये मेजरमेंट करून घेऊ शकता धान्य. आता कढई आपली छान अशी तापलेली होती. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बडीशेप, ओवा, जिरे टाकून घेणार आहे. अगदी आपल्याला हलकंच गरम करून घ्यायचं आहे. हे जास्त लालसर नाही बघा भाजून घ्यायचं. आता गरम होऊन बघा, आता मी साईडला काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. हे सेपरेटच आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच आपल्याला कढईमध्ये हे बाकीचं धान्य देखील मी भाजून घेणार आहे. भाजून म्हणजे फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. ह्याचा कलर हलकासा चेंज झाला पाहिजे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जास्त याला डागही नाही पाडून घ्यायचे. तर हे मिश्र धान्याचं थालीपीठ खायला देखील अगदी रुचकर बघा लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने थालीपीठाची रेसिपी. आता बघा हलकासा आपला कलर असा चेंज झालेला होता. आता मी एका परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एका पेपरवरती देखील हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ शकता. आता मी दुसरी एक बॅच देखील भाजून घेणार आहे. तर पोहे बघा, पोहे मी एकदम शेवटी भाजून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी पोहे मिक्स नव्हते करून घेतले, ते मी शेवटी भाजणार आहे. आता हे देखील बघा, ह्याला देखील कलर आलेला आहे. आता हे देखील मी साईडला थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. आणि त्याच कढईमध्ये गॅसची फ्लेम एकदम बारीक करून मी पोहे भाजून घेणार आहे. पोहे आपल्याला सेपरेटच भाजून घ्यायचे आहेत. पोहे पातळ असल्यामुळे लगेच भाजले जातात. पोह्यांचा जरा थोडासा कलर चेंज झाला की आपण ह्या धान्याच्या मिश्रणामध्ये बघा आपण हे काढून घेणार आहोत पोहे देखील. आता उलटण्याच्या साहाय्याने बघा मी ह्याची पूर्ण अशी वाफ काढून घेणार आहे. हे धान्य पटकन थंड होतं बघा. असं जर तुम्ही वाफ काढली ना धान्यामधली, तर धान्य पटकन थंड होतं आणि पोहे देखील बघा छान मिक्स झालेले आहेत. हे धान्य आपल्याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे
आणि नंतरच आपल्याला बडीशेप, ओवा आणि जिरे घालून घ्यायचे आहेत. तर इथे बघा थंड झालेलं आहे पूर्ण मिश्रण. मी हाताने तुम्हाला करून दाखवते, त्यावरती हे थंड झालेलं आहे पूर्णपणे. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळकुंड घालून घ्यायचं आहे. हे हळकुंड मी खलबत्त्यातून चेचून घेतलेलं होतं, ते घालून घेणार आहे. हळकुंडाने बघा आपल्या पिठाला छान असा कलर येतो. आपल्याला जेव्हा आपण पीठ मळताना आपल्याला हळद टाकायची गरज लागत नाही. 1 चमचा इथे मी मेथीचे दाणे घालून घेतलेले आहेत. मेथी आपल्याला मिश्रण थंड झाल्यानंतरच घालायची आहे, नाहीतर त्याचा कडवट वास येतो बघा. आणि हे जिरे, ओवा आणि बडीशेप आता हे घालून मी पुन्हा असं हलवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आणि हे पूर्णपणे थंड झालं तरच आपल्याला हे दळण्यासाठी द्यायचं आहे. तर तुम्ही बघा तुम्हाला थालीपीठाची भाजणी कशी वाटली माझी पद्धत, ती मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद.